हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या क्विक पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मला माहिती आहे आत्ताच्या ह्या पॉडकास्टमध्ये सगळं काही कव्हर होणार नाही आहे. हे फक्त एकच पॉईंट मी म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आपण बोलणार आहोत. पण तो पॉईंट मला आजच्या आज आणि आत्ता ह्या क्षणी शेअर करावासा वाटला. बाकी पॉईंट्सवरचं पॉडकास्ट, डिटेल्ड डिस्कशन, डिटेल्ड पॉडकास्ट, पॉईंट टू पॉईंट पॉडकास्ट आपण येत्या काही दिवसांमध्ये आणूच. कारण हिला आता भीक लागलेली आहे, सेम त्या बोंबाडसारखी, साळकाया माळकाया भिकारी सारख्याच. तर रोज येते तोंड उचकटून. आता म्हणजे आता तुम्ही म्हणाल की जीजी तू पण तर रोजच टाकते व्हिडिओ. मी टाकते कारण माझा तो पॅटर्नच आहे. मी पहिल्यापासूनच रोजच माझं डेली रोस्ट आहे, डेली रिॲक्शन व्हिडिओज असं माझं चॅनल आहे. पण ह्यांचं असं नाही आहे ना, ह्या बिझी असतात, ह्यांना खूप कामं असतात. मग डेली व्लॉगर नाव आहे पण नाही, म्हणजे माझ्या मनाला येईल तेव्हा मी डेली व्लॉग्स करणार, नाही तर नाही करणार, उपकारा दाखल करणार. म्हणून म्हणते की जेव्हा भीक लागते ना तेव्हा मग कटोरा घेऊन रोज येतात. तसं हिचं आता चाललेलं आहे, रोज आपलं कटोरा घेऊन यायचं, रोज कटोरा घेऊन यायचं. कारण जसा खर्च होतोय, जसा खर्च थोडा वाढतोय, तसं आता त्या वाढलेल्या खर्चाचे पण पैसे काढायचे आहेत ना. आता AC बी काय घेतले, आता कुठे लावते बघूया. आता कोण हवा खात आहे त्या ACची ते तर कळेलच. तर पण जे काही घेतलं आहे त्याचे पैसे वसूल करायचे आहेत. म्हणून आज या बाईने विकायला काढला, आपलं स्वतःचं पोटचं मूल विकायला काढलं, हेच मी म्हणेन. इतकंच काय, जे गेलेलं आहे त्याला पण ही उकरून काढते, परत त्याच गोष्टीवर बोलते. गेलेल्याला पण सोडत नाही. बापावर मलई खाल्ली, गेलेल्या पोरावर मलई खाते, आता आहे त्या मुलावर पण मलई खाते. आणि मग नंतर मला वाईट वाटतं. मला खूपच असं, मला काही कळतच नव्हतं. इथे मला दुखत होतं, खूप वाईट होते. मला खूपच त्रास झाला. काय झालं, तुझ्या घशात काय अडकलं का? खोटं अडकलंय तुझ्या घशामध्ये? बोटं घाल आणि काढ बाहेर. इतकी कसली भीक लागते तुम्हाला? आणि मग शेकी मिरवायची, खूप मोठ्या बाता मारायच्या, मी हे कमावलंय, मी ते कमावलंय, मी हे अचीव केलंय. हे असं घरादाराला आणि पोराबाळांना विकून, मेलेल्या माणसांना विकून, त्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन, पोटच्या पोराचं परत पोटच भरत नाही. कसली आई आहेस शी, बेशरम बाई. सोड ना त्या मुलाला, मुक्त होऊ दे ना त्याला. मुक्ती पण नाही मिळणार तुझ्यासारखीचं पोट जोपर्यंत भरत नाही. तो जन्माला येऊन तुला कमवून देऊ शकला नाही म्हणून तो गेल्यावर त्याच्या मरणावर खातेस. अजून किती वर्ष खाणार आहेस? आणि राहिला प्रश्न तुझ्या जिवंत असलेल्या मुलाचा, तर जर हे खोटं असेल ना मावसाड, हे सगळं नाटक असेल ना, तर तुला माहिती आहे, तू साक्ष आहेस. जगालाच आपण फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला नाही फसवू शकत. खोटं बोलायची पण किती लिमिट असते. कशाला तो चालता फिरता मुलगा असा इकडे तिकडे फिरत होता आणि त्याला डॉक्टरने पकडलं आणि त्याला म्हणाला की ह्याच्यामध्ये काहीतरी व्यंग दिसतंय, ह्याच्यामध्ये काहीतरी दिसतंय, हा प्रॉब्लेमॅटिक दिसतोय, आपण ह्याची तपासणी करूया, असं पकडलं. कारण काल तर उंडारत होता, सगळीकडे फिरत होता, सगळं मजा चाललेली. आणि केपीला गेला होता, तिथे पार्टी जोडत होता, तिथे आपला तो टॅब दाखवत फिरत होती मोठी. शो ऑफ, हिच्यासारखा दळिद्री शो ऑफ कोण करत नसेल, भिकारडी बाई. म्हणजे कसलं माणसं काय शो ऑफ करतात, हिला काय वाटतं? फालतूची गावठी फॅशन करून आपली फिरत असते तो टॅब घेऊन, मोठी धंदेवाली. 4 माणसांना काय दिलं कुठली गोष्ट, तरी पण ती गोष्ट 10 वेळा बोलून त्या व्हिडिओमध्येच 4 वेळा, त्याचे 4 व्हिडिओ छापून ते 4 वेळा बोलून, मी देणार आहे, मी हे मागवलं, मग ते दाखवायचं, मग मी हे हिला देणार आहे, हे तिला देणार आहे, हे सरप्राईज आहे, असं आहे तसं आहे करून सरप्राईज फोडून टाकायचं. मग देताना दाखवायचं, मग दिल्यानंतर मग मी असं देतच असते, मला अशी सवयच आहे, मी विचार नाही करत आपल्या माणसांना देताना, हे ते. काय तू कसला विचार नाही करत? प्रत्येक गोष्ट देते आणि त्या सडलेल्या अंड्यांकडनं वसूल करत असते. बघा तेव्हा ते तर सडकेच आहेत, कंपोस्टच्या पलीकडे गेलेली केस आहे ती. आणि हिचे जे भिकारडे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांना तर मी हेच सांगेन, हिच्याकडनं तो विकतचं पण काय घेऊ नका. फुकट तर म्हणजे नाहीच नाही, ते तर खूपच दूरची गोष्ट, पण हिच्याकडनं विकत पण काही घेऊ नका. असली नालायक बाई आहे. तुम्हाला विकेल आणि वरून गवगवा करेल. तुम्हाला स्वतःला कशी लाज वाटत नाही? हिच्याकडनं घेता तुमचं सगळ्यांना सांगते मी, ह्याला दिलं त्याला दिलं. व्हिडिओ करून कमी पडतात म्हणून कॉमेंट सेक्शनमध्ये पण मोठेपणा सांगत असते स्वतःचा. तुम्हाला भीक घालते ती, अक्षरशः भिकाऱ्याची तुमची लायकी करून ठेवली आहे. तुम्ही भिकारी म्हणून दिसताय तिच्या स्क्रीनवर, काय मोठं भूषण नाही मिरवत आहे. इतके पडिकात
तुम्हाला काय म्हणजे तुमच्या नवऱ्याला, घरच्यांना, पोराबाळांना काय इज्जत आहे की नाही आहे? या मावश्या इतक्या भिकारी आहेत, इतक्या दलिंदर आहेत. पडलेलं खातात, हिने टाकलेलं हिचं उष्ट उचलतात. तिच्या दाण्यांवर आहात का? तुम्हाला कपडे नव्हते कधी घालायला, हिने दिले तर घालता तुम्ही. शी. आणि ह्या मावश्या म्हणे मला पडत्या काळात मदत केली. अगं तुझा पडता काळ आणि कसला काळ आणि त्या चिटाईचा, आता तर मला त्या चिटाईची तर पूर्ण म्हणजे शंका नाही, पूर्ण गॅरंटीच आहे. खाल्ला तिने त्या नवऱ्याला. आणि तो नवरा बिचारा खरंच म्हणजे काय त्याने टॉर्चर सहन केलं असेल. आणि या मावश्या ह्यांनी काय कसली मदत केली आणि कसलं काय? त्या केवढ्या, तू केवढी. एकतर हिच्या आजीची जवानी सरत नव्हती, तर ही पैदा होईपर्यंत मावश्या काढत होती, मावशांचा जन्म होत होता. आणि ते झालं नाही तर मग ह्या दोघींमध्ये किती फरक असणार आहे. आणि ह्यांच्या पडत्या काळात त्या मावशांनी मदत केली. काहीतरी आपलं फेकायचं म्हणून फेकायचं, काही बोलायचं. मग मावशांनी काय मदत केली? मग त्यांच्या नवऱ्यांनी पण केली ना, मग त्यांना काहीतरी घेऊन द्यायचं. जर त्यांची साथ नसती तर या भिकारी दळींदर मावशांनी तुला काय दिलं असतं? नाही बोलायचं म्हटलं तरी बाई बोलायलाच लावते. हेच ऐकायला हिच्या व्हिडिओमध्ये येता तुम्ही, हेच ऐकायला, हीच तुमची लायकी आहे, हेच दाखवते ती, हेच तुमची इमेज क्रिएट होते तिच्या व्हिडिओमधनं. जाऊ दे आता, त्यांना लखलाभ, आपल्याला काय, आपण बोलत राहायचं. जे दिसणार त्याच्यावरती आपण रिॲक्शन देणार. त्यांची इच्छा, त्यांना असं फुकटचं टाकलेलं खायचं आहे आणि नंतर मग लोकांकडनं पण काढून घ्यायची आहे. तर बिनलाजा बायांना आणि इज्जत नसलेल्यांना तर काय आता आपण इज्जतीचं बोलणार ना, सोडलीच आहे. फुकट मिळतं तिथे तसंच, म्हणजे हे खानदानीच आहे वाटतं, त्यांच्या रक्तातच आहे चिटाईच्या. आता आजच्या विषयात ही एवढं म्हणजे काय म्हटलं, मला इतकं कसं तरी वाटत होतं, खूप भयानक होतं. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि मी दिवसभर खूप डिस्टर्ब होते गेले म्हणजे 12 तास. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन काय झालं ते. आता आम्ही आंबट चिंबट खाल्लं. खूप दिवस झाले आम्ही आंबट चिंबट नाही खाल्लं. आज खूप दिवसांनी खाल्लं. ते काय ते मी का खाल्लं, आणि भैरूला तर मी 2 एक्स्ट्राचं दिलं खायला. नाहीतर उंडे पुंडेच देत असते, पण आज काहीतरी वेगळं दिलं. ते का ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि आता घरी पोचले. आता तेच मी गेले 12 तास का डिस्टर्ब होते ते तुमच्याशी आता बोलते. मी फ्रेश होते आणि मग तुमच्याशी बोलते. इतकं बापरे, अर्ध्या व्हिडिओमध्ये तर रेग्युलर इंटरव्ह्यूला फुल सस्पेन्स क्रिएट करत होती. काय झालं फालतू कुठची. ज्याला खरंच काहीतरी वाटतं ना, खरंच म्हणजे त्या माणसाला असं होतं की आपण कधी आपलं मन मोकळं करतोय, कधी एकदाचं आपल्या मनातलं आपण सांगतोय. जसं काल मला बरं वाटत नव्हतं, एकदम बरं वाटत नव्हतं, तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगून मोकळी झाली की मला आज बरं नाही वाटत आहे. कारण मला असं वाटत होतं कधी मी तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करते, मला त्याने बरं वाटेल की नाही वाटेल माहिती नाही, पण मला असं वाटत होतं की माझ्या मंडळींना कळावं की जिजीला बरं नाही आहे किंवा जिजीला बरं वाटत नाही आहे. तर ते तर फक्त असं नॉर्मलच होतं. पण मला हे म्हणायचं आहे की जेव्हा असं काहीतरी असतं आपल्या मनावर, खरंच खूप दडपण असतं, खरंच खूप असं प्रेशर असतं, खरंच आपल्याला, आपण जेव्हा समोरच्यांना आपली माणसं समजतो ना, तेव्हा आपल्याला असं होतं की काय हो न हो, त्यांचं काही म्हणजे त्यांना सांगून काय होणार आहे काय नाही होणार आहे ते माहिती नाही आहे, पण मला बरं वाटणार आहे आणि मला तेव्हाच बरं वाटणार आहे, थोडं मनाला शांती मिळणार आहे जेव्हा मी त्यांच्याबरोबर ही गोष्ट शेअर करेन. तर त्यावेळेला ना माणूस सगळ्यात पहिले ते आपलं मन मोकळा होतो, मोकळं करून टाकतो. तो हा विचार नाही करत, ती व्यक्ती हा विचार नाही करत की बाबा आपण हे थोडं सस्पेन्स ठेवूया. हा विचार तेव्हाच येतो ना जेव्हा हे सगळं कॅल्क्युलेटेड असतं, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला ना पैशाशी त्याची हे केलेलं असतं की ह्याच्यातनं आपल्याला कसं छापता येईल, हे कसं आपल्याला आपलं रिटेन्शन वाढवता येईल. ही गोष्ट आपण सुरुवातीलाच सांगितली तर ते संपून जाईल आणि मग पुढचा व्हिडिओ लोक बघतील नाही बघतील, मग रिटेन्शन टाईम कमी होईल. म्हणून ही गोष्ट लास्टला ठेवायची, हे असं ह्यांचा माइंडसेट आहे. मग ही बाई खरी कशी, हिच्या मुलाचं आजारपण खरं कसं, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही काल उंडरत होती, काल मस्त फिरत होती, तो मुलगा फिरत होता हिच्यासारखा गावठी, काय तर आता 2 दिवस इंग्लिश मिडियमला गेला तर सॅटिस्फॅक्शनच्या गोष्टी करत होत्या. सॅटिस्फॅक्शन ना मम्मी, सॅटिस्फॅक्शन. आणि काय हे कशाला पाहिजेला आहे तुला, एवढं लागणार आहे काय तुला, होय वय व्हाय व्हाय, आणि काय ते भारी वाटायलं आहे, कसलं भारी वाटायलं आहे, आज भारी वाटायलं आहे, हे सगळं
करत, तीच गावठीगिरी करत, तीच छपरीगिरी करत फिरत होता. एखाद्याला जर काहीतरी बरं नाही आहे किंवा काहीतरी आहे तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतं. तुझ्या चेहऱ्यावर पण तसं काहीच हावभाव नव्हते, काहीच नव्हतं. इनफॅक्ट तू कधी काही असं बोलली पण नाही की बाबा ह्याला या गोष्टीचा काहीतरी त्रास होतोय, तर त्याला दाखवायला पाहिजे किंवा त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे, काहीच नाही. आणि अचानक येऊन माझ्यासाठी 11 तास एकदम भारी होते आणि एकदमच हे होते आणि खूपच टेन्शन होतं. काय टेन्शन होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्ण याच्यामध्ये हिने काही सांगितलंच नाही की कसलं काय होतं, काय त्रास होता. इतकी चालूबाई, खोटं हिच्या घशात अडकलेलं की काय करते काय माहिती. हिच्या घशामध्ये काय फॉल्ट होतो तो चच्चा तर नाहीच आहे वाटतं, गेला वाटतं तो. कारण कुठेच नाही, त्या घराचं तर नाहीच आहे, ते तर ही काही इंटरफिअर वगैरे करायला देत नाही म्हणून असेल, पण मुलासाठी पण नाही. आणि हा माणूस वर्क फ्रॉम होम करणार आहे. हा माणूस आत्ता जरा पण काही पाय पण नाही. एवढी परिस्थिती असताना हिला एवढं टेन्शन आलं. मी अक्षरशः रडत होती. कधी रडली तू? चांगलं सगळं फालतूचं अधिक वाढीव मास करत सेलिब्रेशन करत फिरत होती, उलट उत्तरं देत फिरत होती, कॉमेंट सेक्शनमध्ये लोकांशी भांडत होती. काल हिची एका बाईने अशी काढली आहे की काय विचारू नका. जी बाई टेन्शनमध्ये आहे, ज्या बाईला स्वतःच्या मुलाचं इतकं टेन्शन आहे, होश नाही आहे जिला, ती भांडायला मात्र कुठल्याही मूडमध्ये भांडायला रेडी असते. ही वखवखलेली मावसाड. थांबा, तुम्हाला मी ती कॉमेंट दाखवते आणि कशी भांडत होती आणि ChatGPTचे रिप्लाय देते मॅडम. बापरे, हिला वाटतं हीच मोठी शहाणी, हिलाच माहिती कसं काय तो ChatGPT वापरायचा. बाकी तर असेच आहे ना, हे गावठीला सगळं येतं. ही गावठी समजते. हिचं इंग्लिश बघून म्हणजे लोकांना असं वाटणार की हिनेच लिहिलंय. चल निकल अडियन येडीबाई, हट हुर्र पागलबाई. मस्त काढली, मस्त तासडली हिची. मग डिलीट करते. बघितलं, हे सगळं करण्यामध्ये ही बिझी होती. आणि परवा तर म्हणत होती की त्याला मजा करायची आहे म्हणून तो अभ्यास करतोय आणि तो सगळं कंप्लीट करतोय आणि 26 स्टेट्सची माहिती लिहितोय पटापट आणि त्याला उद्या खूप मजा करायची आहे. तर त्याच्याकडे पण बघून असं काही वाटत नव्हतं, काही असं हे नव्हतं, टेन्शन नव्हतं. मग आज अचानकच एकदम काहीतरी एकदम टेन्शन आणि मला असं रिपोर्ट आला. आणि कालचं परवाचं तर सोडूनच द्या, दुपारी पण त्या भक्षीबरोबर ती कोण आत्याची सून तिच्याबरोबर हे हु ही आणि आमचं वेगळाच टॉपिक चाललेला, आमचे वेगळेच विषय चाललेले करून चकल्या पाडत होती वेळात वेळ काढून. काय तर म्हणे मी वेळात वेळ काढून चकल्या पाडते. आली मोठी येडीबाई, हट हुर्र. तर ह्या बाईचं म्हणजे काय, कुठल्या थराला जाते, काय बोलतो आपण, काय लोकांना फेकतोय, किती ते फेकायचं आणि स्वतःच्या पोटच्या मुलाचं असलं काहीतरी सांगायचं ते पण हातचं राखून सांगायचं. जेवढी कमाई होईल तेवढंच सांगायचं. फक्त कमाईसाठीच काही गोष्टी बोलायच्या. ते बोलायला काहीच अर्थ नसतो. उगाचच सिंपथी गेन करायची, नाहीतर काहीतरी पानसटीला कॉमेंट पाहिजे असतील परतच. चच्चूचे जाम खरं तर हिला कसली आठवण नाहीच येत. तिच्याकडे खूप ऑप्शन आहेत, पण हिला काहीतरी खास सुटत असेल तर त्याच्यासाठी हिला अशा कॉमेंट्स हव्या असतील की ताई अजूनही वेळ गेली नाही आहे म्हणून बोलते, दुसरा चान्स घे आणि अजूनही तो लहान आहे. म्हणजे एक आपलं मूल एकुलतं एक आहे आणि त्याचं काही बरं वाईट होईल ह्या विचाराने दुसरा चान्स घेणारे लोक म्हणजे धन्यच आहेत. अरे एका आईला एक मूल असेल काय, 4 मुलं असतील काय, त्यातलं एखादंही मूल गेलं तरी किंवा काही त्याचं झालं, कमी जास्त झालं तरी ते दुःख काय ते तेवढंच असतं आणि ते कम्पेअर होऊच नाही शकत, ते आपण मोजूच नाही शकत. तर हे काय लॉजिक आहे. आणि माझा एकुलता एक मुलगा आहे आणि एक होतं ते गेलं वगैरे, हे कशाला, कुठून येतात असे विचार, कुठून येतात असं टॉपिक आणि असं काहीतरी बोलायची हिंमत कशी होते. ज्याला खरंच वाईट वाटतं, ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो ना, ती गोष्ट आपण अवॉइड करतो, आपल्या तोंडातनं ते बाहेर पण येत नाही. अजबच आहे बाबा. म्हणजे खरंच हा धंदा नाही तर काय सांगा तुम्ही मला. आता तुम्हीच सांगा मंडळी, ही धंदेवाली बाई आता कुठले धंदे करत असेल आणि काय कुठल्या थराला गेली आहे ही, की आपल्या मुलांना पण सोडत नाही आहे. आणि त्या चच्च्याला तर काय बाबा हॉरिबलच आहे. बाप म्हणून कलंक आहे तो अक्षरशः.
नवरा म्हणून तर काय माहिती काय आहे की नाही आहे त्याची व्हॅल्यू, ते तर नाहीच आहे, त्याची गरजच नाही हिला. पण बाप म्हणून तरी जरा काहीतरी शरम असू दे, इतका पण मिंदा नको होऊस, नाहीतर लवकरच सिग्नलवर बसायची वेळ येईल तुझ्यावर. काय तर म्हणे सगळं चांगलं होणार आहे, चच्चू म्हणाला सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार, तू टेन्शन नको घेऊ. अरे बेशरम माणसा, तुला लाज नाही का? हां, आहेस ना तू जिवंत? मग यायचं ना जरा बघायला. एवढंच जर त्रासात होतं आणि एवढंच टेन्शनचं होतं तर काय झाल्यावर येणार होतास? असो, काय बोलायचं या लोकांना. लोकांना समजलं पाहिजे की हे कसे आहेत आणि ह्यांच्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या स्कीममध्ये आपण किती सहभागी व्हायचं. हे पाप स्वतःच्या माथ्यावर मारून घेऊ नका. स्वतःच्या कुटुंबियांना, स्वतःच्या कर्मांना चांगलं ठेवा. ह्या घाणीकडे वळू नका. आज लावलंय ना, तसंच आहे, तशीच गत आहे हिची. हिला झाडूने खराट्याने त्या मॅनहोलमध्ये ढकलून दिली पाहिजे. घाणेरडी उंदरीण कुठची. उंदीर मारा, प्लेग टाळा. असो, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण, बघूया, म्हणजे जमलं तर टाकेन संध्याकाळी, नाहीतर उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.